इथे मी जवळजवळ अर्धा किलो भेंडी ही अशी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली आहे। भेंडी थोडा वेळ आधीच धुवून आणि मग तिला असं सुकत म्हणजे पाणी जाण्यासाठी थोडा वेळ ठेवावं। त्याला आपण कट करून घेऊया। आता मी इथे तुम्ही बघू शकता भेंडीचं देठ काढलं आहे आणि इथलं असं दोन्ही साईडने कट करून घ्यायचे आहे। नंतर याला आपण बारीक बारीक कट करून मग पुढे भाजी करता येईल। त्यासाठी पहिले इथे एक कट आणि मग इथे राहून सोप्या साध्या पद्धतीने लहान मुलांना खाता येईल अशी भेंडीची भाजी कशी बनवायची, त्याच्यासाठी मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ज्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। ही अर्धा किलो भेंडी आहे जी कट करून घेतली आहे। त्याच्यानंतर मी इथे साधारण चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या अशा थोड्याशा मी जाडसरच कापल्या आहेत, जेणेकरून त्या भाजीतून आपल्याला निवडून साईडला करून ठेवता येईल। कारण ही जी भाजी आहे ही लहान मुले पण खाणार आहेत, त्याच्यामुळे मिरच्या अशा थोड्याशा रफली स्टॉप करायच्या आहेत। आता इथे गॅसवर आपण अशी कढई तापत ठेवू। आता कढईत मी इथे साधारण 2 मोठे चमचे तेल टाकणार आहे। भेंडीच्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं, कारण तेल टाकल्यामुळे ती चिटकत नाही। तेल टाकून झालेले आहे। आता मी त्याच्यात साधारण अर्धा चमचा जिरे घालेन। जिरे, लसूण आणि मिरची, जास्त काही टाकायचं नाही आपल्याला फोडणीत। ते तुम्ही बघू शकता साधारण असं अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। थोडेसे जिरे असे तडतडले की आपण त्याच्यात लसूण घालूयात। बघू शकता जिरे आता आपले ऑलमोस्ट झालेले आहेत, त्याच्यात मी आता लसूण घालणार आहे। लसूणही इथे असा आता परतून घेऊयात। तो थोडासा गोल्डन झाला की मग आपण त्याच्यात मिरच्या टाकूया। लसूण गोल्डन झालेला आहे, आता त्याच्यात आपण हिरव्या मिरच्या टाकूया, त्याही थोड्या परतून घेऊया। तर मी गॅसची फ्लेम आता लो करते। मिरच्या परतून झाल्यावर आता आपण त्याच्यात ही भेंडी घालूयात। व्यवस्थितपणे आता आपली जी फोडणी आहे ती आणि भेंडी आपण अशी मिक्स करून घेऊयात। ह्याच्यात मी आता हे थोडंसं मिक्स झाल्यावर त्याच्यात आपण थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालूयात। तुम्ही इथे बघू शकता ही जवळपास एवढी म्हणजे एक अर्धा चमचापर्यंत आपण हळद घालू, जास्त नाही। भेंडी जी आहे ती अशी छोटी आणि कवळी बघून घ्यायची आहे। जाडी आणि बियावाली भेंडी शक्यतो टाळावी, कारण ती शिजतही नाही नीट आणि भाजीला चव पण येत नाही। तुम्ही बघू शकता भेंडी अशी छान सुटसुटीत दिसते। आता याच्यात मी थोडंसं मीठ घालेन, जवळपास मी हे 1.5 चमचा मीठ घालणार आहे। तुम्ही बघू शकता 1.5 चमचा मीठ घालून मिक्स करून घेऊया। भेंडी शिजण्यासाठी थोडंसं एक 5 मिनिटं सुरुवातीला एक वाफ येईपर्यंत आपण झाकण ठेवू, नंतर मग तिला झाकण काढून उघडून मग शिजवू, जेणेकरून भेंडी मग चिकट राहणार नाही। बरेच जण म्हणतात की भेंडीवर झाकण ठेवून शिजवू नये, पण मग त्याला भरपूर वेळही जातो आणि भेंडी हवी तशी शिजत नाही। जसं मी बोलली आहे ही भेंडी लहान मुलांसाठी पण आहे, त्याच्यामुळे ती थोडीशी आपल्याला अशी मॉइस्टच ठेवायची आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या सुरुवातीचे 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। आता हे मी असे इथे झाकण ठेवते। एक 5 मिनिटं पहिली वाफ देऊयात। एक वाफ झाली, इथे फ्लेम लो आहे, पूर्ण भाजी आपल्याला लो फ्लेमवरच शिजवायची आहे। फास्ट फ्लेमवर गॅस करून भेंडी शिजवायची नाही, अन्यथा ती जळते। आता इथे ही अशी भाजी शिजणार आहे, बघू शकता छान अशी वाफ झालेली आहे भेंडीमध्ये, त्याच्यामुळे आता आपण झाकण काढू आणि आता तिला विदाऊट झाकणच शिजू देऊ। झाकण काढल्यावर आपली भेंडी काहीशी अशी दिसते बघा, 5 मिनिटात बऱ्यापैकी शिजलेली आहे। आणि आता तिला थोडंसं परतून घ्यायचं, जेणेकरून खाली चिटकायला नको, मग आपल्या याच्याने तिला शिजू द्यायचं। दर 5 ते 7 मिनिटात आपल्याला थोड्या वेळाने भाजी अशी खालीवर परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती खाली चिटकायला आणि जळायला नको। इथे बघू शकता आपली भेंडीची भाजी आता तयार आहे। अजिबात ती कुठेही अशी स्टिकी नाही आहे बघा, एकदम सुटसुटीत आणि छान सोपी, अगदी 10 ते 15 मिनिटात होणारी भाजी आहे। ही घरी अवश्य ट्राय करा आणि मुलांना तर फार आवडते, लहान मुलांना। अजिबात चिटकत नाही आहे आणि कुठेही जळलेली नाही, बघू शकता। त्याच्यासाठी बनवली आहे, त्याचा रिव्ह्यू घेऊ आता आपण। ओके, सो हा आहे क्रिशू। क्रिशू, आता मला तू सांग भाजी कशी झाली आहे? छान. ओके, थँक्यू।